दिला खरा पण दोष माझा नव्हता. आज भर दरबारात राजाने आपली आपल्या पित्याची आठवणी आज दरबारात साऱ्याला असा आम दरबार मी आजवर पाहिला नाही. हो जसवंत सिंग, तुम्हीच काय शहनशाहचा वजीर या नात्यानं मी सांगतो दोघंच तरी असा आजवर दरबार झालेला नाही. आपण हा दरबार चुकायला नको त्याचं मलाही कळलं. पण काय करणार, शाही चाकरी फुटलो, वेळेवर येता आलं नाही. शिवाजी राजांना दरबारात आणण्याची कामगिरी शिवाजी दरबारला येत नाही असं म्हणाला. तसं नाही, मी काल बादशांच्या क्लास पाण्यात या पाण्यातून माझी लवकर सुटका झाली. जेव्हा शिवाजी सभा लाल किल्ल्यात जाते तेव्हा दरबार संपला. शिवाजी सारखा चकाबाज खतरनाक दुश्मन दरबारला आला नाही हेच बरं झालं. त्यासाठी मालिकाची माझ्यावर इंद्राजी झाली नाही म्हणजे झाली. रामसिंग, त्याची पिकेडी करू नका. भाविनांची तुमच्यावर बेनियात मर्जी आहे. तुमची खंडक त्यांनी राखून ठेवली. तुमचा मान राखावा म्हणून तुमच्याबरोबर माझी आणि या जसवंत सिंगाची देखील किल्लत त्यांनी राखून ठेवली. भाविकांचा कुठेला अर्थ नाही. अलीच्या केवळ नाही रामसी खिलतीसाठी एवढी नाही. खिलतीसाठी नाही. शिवाजी राजे आणि त्यांचे युवराज संभाजी राजे बाहेर बादशांच्या भेटीसाठी तिष्ठत आहे. शिवाजी राजे युवराज रामसिंग हरलेल्याला राज्य नसतं. ना तो राजा ना त्याचा मुलगा युवराज. क्षमा महाराज, पण कृपा करून आपण हे विसरू नये. शिवाजी राजे एक लढाई हरले असते, पण माझ्या पिताजींच्या बरोबर तह करून ते आग्रह नाही. ते अजूनही आपल्यासारखेच राजे आहेत. त्या गद्दार शिवाजीची तुलना आमच्याबरोबर कशाला करता? चरणाने पुढून येतोच आहे. त्याचा सिरपेत खेचून घेतला की राजे पण आपोआप वळून पडेल. हे आपण बोलावं याचं नवलच वाटतं. शिवाजी राजांचा शिरपेत खेचून घेण्याची आजवर तुमची हिंमत झाली होती का कधी? रामसिंग, जसवंत सिंग महाराज, आपण हे विसरलेले दिसतात. या शिवाजी राजांनी आपला अनेक वेळा पराभव केला. जेव्हा आपण कोंढाण्याला वेढा घालून बसला होता तेव्हा आपल्याच मागून जाऊन या शिवाजीला सुरत केला. त्यांचा शिरपेत उतरवणं एवढं सोपं नाही. निदान तुम्हाला तर नाहीच. त्याचा दुश्मन तो शिवाजी, त्याची तारीख अलिजांच्या दरबारात. वजीर रापतराव, तुम्ही याला साक्षात असा बेन या दरबार आजवर झाला. आज हजारो फकीर आपल्या भावाची आजचा दरबार पाहून बेहोश झालेले शिकलीवर यायला काही दिवस लागले. दरबार कधीच मोशवर येत नाही. याचा आम्हाला भारी दर्द आहे. आज प्रत्येक मशिदीतून दौलतीच्या प्रार्थना होत आहेत. लाखो फकीरात मुक्त होत आहेत. सम्राटांना दिव्याच्या लाभावर मी सुद्धा एखादी गद्दीवर अभिषेक सांगितला. असल्या दिव्याची आम्हाला गरज नाही जसवान. अल्लाहची दुआ साऱ्या मुसीबती दूर करायला काबिल आहे. काबराच्या देवाची दुआ आम्ही पेचारत नाही.
काय म्हणत होता? असला दरबार आजवर झाला नाही असेल, तसाही असेल. जाफर, हा दरबार पहिला आणि शेवटचा. यापुढे असा दरबार घडवला जाणार नाही. का म्हणून नाही विचारलं? आज आमचा 50वा वाढदिवस आम्ही साजरा केला. त्यासाठी सगळ्या सल्तनतीचं वैभव या आग्र्यात एकत्र केलं. फक्त तौस दिल्लीहून आग्र्याला आणलं. लाखो रुपयांची खैरात केली. अधिकांची हौस म्हणून या पृथ्वी तलावाच्या आयुष्यातलं 1 वर्ष कमी झाला म्हणून. अरे कशासाठी आम्ही वाढदिवस साजरा केला? हा म्हणून नाही विचारलं. जी अजीजा, असला शौक अल्लाच्या दरबारी मंजूर नाही. अरे आम्ही फकीर, आम्हालाही तो मंजूर नाही. पण त्या पाक पैगंबरासाठी, या इस्लामसाठी आम्हाला हा बोज स्वीकारावा लागला. आणि तो स्वीकारित असताना अनेक बेईमान बगावती गद्दारांना आम्हाला दुखवावं लागलं. आमच्या आठवड्यात उभारलेले भंडारे मोडून काढत असताना अनेक सरदार गैरमर्जीला प्राप्त झाले. या दुखऱ्या वळवळणाऱ्या जीवांना युक्त करण्यासाठी आम्ही हा दरबार घडवला. औरंगजेबासाठी यापुढे एकच दरबार भरेल. तो वाढदिवसाचा नव्हे, ज्या दिवशी दुनियेला सच्ची राह दाखवणाऱ्या चार निशाण्याखाली तमाम हिंदुस्थानला इस्लामचा आदेश जाईल, त्या दिवशी आता दरबार भरेल. आज दरबार आम्ही तुझी खूप याद केली. तुझ्या कामगिरीवर आम्ही बहुत खुश आहोत. अन्नदाता, मैं बेकसूर हूँ अन्नदाता, मैं बेकसूर. आपल्या पहारेतून मला वेळेवर सुटता आलं नाही. आपली भेटही घेता आली नाही. पहारेतून सुटका होता तसाच मी धावलो. तोवर शिवाजी राजे यायला निघाले होते. सक्त पारा ओलांडून आम्ही आम दरबाराच्या जागी आलो आणि दरबार संपल्याची नौबत ऐकली. मैं निर्दोष हूँ अन्नदाता. रामसिंग घाबरू नकोस, यात तुझा काही दोष नाही. आम्ही तसंच ठरवलं होतं ना, अगदी तसंच घडलं. या शाही तख्ताची इमान असेल, अनेक सरदार सन्मानित झाले, वावरले. त्या तख्तासमोर मला तो गद्दार शिवाजी पाहायचाच नव्हता. आणि ती त्याची योग्यताही नव्हती. आणि तो माझा ऐकू ज्या कमी सफल झाला त्याचं मला समाधान आहे. पुस्तकी माफ होईल. पण शिवाजी राजे आणि त्यांचे युवराज संभाजी राजे बाहेर आपल्या दर्शनासाठी गेले. तो क्या हुआ? आणि त्याला पाहण्यासाठी मी इतकी वर्ष थांबलो. मग मला पाहण्यासाठी तो थोडा वेळ थांबला म्हणून काय झालं? ठीक आहे, जा त्या दोघांना इथे घेऊन ये. इथे तो क्या हुआ? अलीजा, अलीजा, मैं तो शिवाजी और आवाज में हा अधिका, त्या दगाबाज शिवाजीला इतकं बोलावलंय. अलीजा, तुझा काय चालू आहे? शिवाजी राजे खानदानी शूर और रणांगणावर हवी ती नीती आचरित असले तरी त्यांची वर्तणूक आणि सभ्यता कोणत्याही मानीराजाला शोभणारीच असते. पण आम्ही त्याची भेट घेतली नाही तर शिवाजी राजे वो अपना अपमान समजते. तो क्या हुआ? गुस्ताखी माफ हो न जाता. पण राजांना शब्द देऊन हुते पाठवणारे आमचे पिताजी देखील नाराज होते. मला त्या शिवाजीचं भय वाटत नाही. शिवाजी दुश्मन असेल, पण या शाही तख्ताशी इमान असलेले तुम्ही सर्वजणी ते हजर असताना मी त्याची फिकीर का करावी? या शब्दाची मला जरूर मदत केली पाहिजे. शिवरायांचे दोघांनाही ते घेऊन ये. आमच्या वाढदिवसासाठी सर्वात मोठा नजराणा आपण पाठवला असेल ना, तर आमच्या वेळझा राजे जयसिंगाने त्यांच्या बहादुरीला तोड नाही.
तर शिवाजीसारखा असा खतरनाक दुश्मन आमच्या पंजाब कधीच सापडला नसता. अन्नदाता, त्या शिवाजीची फिक्र करू नये. 1 वर्षाच्या आत त्याचा मुलूक मी ठाकठीक केला नाही तर परत आम्ही त्याला तोंड दाखवणार नाही. तर मग तुझं तोंड दिसणार नाही. अरे अशीच बकवास त्या आदिलशाही अफझलनं केली होती. तोंड दाखवायला देखील माघारी नाही आला. 80,000ची फौज घेऊन तो शाहिस्तेखान गेला होता. तुटलेली बोटं दाखवायला माघारी आला. अन्नदाता, तेव्हा गाठ शिवाजीची होती. आता शिवाजी कैद्यात आहे. पण त्याचा मुलूक कब्जात आणायला किती वेळ. मी तुला साफ सांगितलं, तू राजाचा आहेस ना. आणि तुझी कत्तल केली तर तुझ्या मुलखात बंडावा होईल. अशक्य. तुला तुझे वारस आम्हाला गादी द्या, आम्हाला गादी द्या म्हणून नजराने घेऊन माझ्या समोर येतील. शिवाजी आणि इतर राजे यात हाच फरक आहे. माफी महाराज, आम्ही असं राजपूत पिढीजात राजा आहोत. आमची तुलना त्या शिवाजीशी. शिवाजी ज्यांची सत्ता साऱ्या हिंदुस्थानवर आहे त्या मोगल साम्राज्याचे शहनशाह जिल्हेसुभान औरंगजेब बादशाह जहांगीर, ज्यांनी स्वपराक्रमाने दख्खनमध्ये स्वतंत्र राज्य उभं केलं, ज्यांची सत्ता आदिलशाही आणि कुतुबशाही मानते, ते शिवाजी राजे भोसले मिर्झा राजांशी झालेल्या तहानुसार मुद्र्यासाठी आपल्या दरबारात आपल्या युवराजांसह हाजीर झाले. नको असा ताट उभा का त्या दगडधन जुवायला सांग. राजे भोजमल हा शाही दरबार आहे. राजे तुम्ही शरणागत आहात. राजा जल्दीने मुद्रा करा आणि संकट राजे राजे मुद्रा. ठीक आहे रामसिंग, चिंता करू नको. परमेश्वर कृपेनं ऐश्वर्य आणि सत्ता प्राप्त होते असं म्हणतात. सर्वानुभूती परमेश्वर पाहण्याची आम्हाला साधू संतांची शिकवण आहे. त्या परमेश्वराला आम्ही मुजरा करतो. शिवाजी राजा ने क्या कहा? मान्यता आपल्याला परमेश्वर समजून राजांनी मुजरा केला. त्याला सांग त्याच्या गद्दारीला आमच्या मनाला खूप सन्मा पोचला. त्याचे बगावत मोडून काढण्यासाठी सल्तनत काबिल आहे. वेळझा राजाने रदबदली केल्यामुळं आमच्या मनात त्या 5 पैगंबरानं दया निर्माण केली. नाहीतर काय झालं असतं? क्या होता? मी जाती कुत्ते की मौत. जन्म मृत्यू परमेश्वरातील, त्याचा अधिकार आपण बाळगता. बादशाह रहीमदिल आहे. रहेमदिल तर खरेच. आम दरबार चुकला असतानाही खासगी दिवाणी खास मध्ये आमची भेट घडते. ही शाही कृपाच म्हणायला हवी. शिवाजी राजे त्यात काय कसूर घडली असली तर त्याची जिम्मेदारी माझी आहे. नाही रामसिंग, या शहरात पाय ठेवल्या वाचून ज्या बेपरवाईने आमचं स्वागत झालं आहे तो केवळ बादशाही दौलतीचा अजागरपणा आहे असं मानायला आम्ही तयार नाही. जाणून बुजून आमचा अपमान करण्याचा यात इरादा असलाच पाहिजे. असं शिवाजी राजाला त्याची जागा दाखव. रामसिंग, माझ्यासमोर कोण उभा आहे? महाराज जसवंत सिंग. महाराजा जसवंत सिंग. माझ्या सैन्यानं नेहमीच त्याची पाठच पाहिली. तोच ना हा जसवंत सिंग.
याच्यामध्ये मागे मला उभं करता. राधे जरा सबुरी. रामसिंग इतका भोळा नाही. माझ्या पोरवयाच्या युवराजाला 6,000 मनसब दिली जाते. माझ्याशी बेईमानी करणाऱ्या नेतोजीला 75. आणि मी बादशाच्या निमंत्रणावरून इथं आलो तर नुसता विड्याचा मात नाही पडतो. अरे असले विड्यात साबून ओढ लागण्याची सवय नाही मला. पुन्हा पुढे बोलताय. शाही दरबाराचा निवास. शाही नाही त्या दरबाराचा रिवाज मला सांगता. अरे लाचारी जागाची सवय तुम्हाला असेल. मोठं पराक्रम केलं तुमच्या या सरदाराने. कशासाठी कृती वाटल्या गेल्या. माझ्या पुढे या जसवंत सिंगानं हार पत्ताने घडून मोगली घराण्यात आपल्या आया बहिणी दिल्या आणि त्यांचे जनारखाने सजवले म्हणून. राधे रामसिंग या क्षणी मला इथं छानणार. रामसिंग झाली एवढी इज्जत खूप झाली. शांत हो राधे, शांत हो. शिवाजी राजाला सांग, खिलतीसाठी एवढा अभ्यास असेल ना तर आम्ही खिलत देऊ देखील. नुसत्या तलवारीच्या मुठीवर हात गेला तर जो घाबरून उभा राहतो तो कसला सम्राट. असे अनेक मोफत सरदाराच्या कीर्ती या शिवाजीला आपल्या तलवारीचा उतरला. जबान आवडा. काय बोलता हे बादशाह. शाही तख्ता समोर असली जबान यासारखा गुन्हा नाही. सम्राटांच्या. सम्राट? अरे कोण सम्राट? नामरणाच्या स्तुतीला फाळणारा हा कसा सम्राट. धर्मही स्वाभिमानही निष्ठाही. अरे लाचारीनं जगणाऱ्या भेकडाचं कसलंही शाही तख्त. राधे याचे परिणामाची काळजी रत्न केव्हापासून करू लागले. रामसिंग माझी गर्दन मारली गेली तरी चालेल पण या औरंगजेबाचं तोड मी कधी पाहणार नाही. चला महाराज रामसिंग दूर व्हा. अलीजा रहम करो. अलीजा रहम करो. अलीजा रहम करो. इथलं ऐश्वर्या पाहून आपल्या शिवाजीचं माथा भडकलंय. अलीजा रहम करो. अलीजा रहम करो. हम शिवाजी का दर्द भी जान सकते हैं रामसिंग. त्या शिवाजीसाठी आज खास गुलाबणी मागणी. त्याला छावणीकडे पाठवून तू मात्र माघारी. जी जनाब. क्या है हुजूर या शिवाजीला तर प्रहारच केला. युद्ध राज्यांसमोर ही जबान. तर या गद्दारीला क्षमा नाही. असल्या वर्तनाचा मुलायदा राखला गेला तर शाही सिंहासनाचा बोध राहणार नाही. मक्कार हा हुजूर या मक्कार शिवाजीला सजा झालीच पाहिजे. दरबारी साधी जुबा उघडली तर सजा होते आणि हा मक्कार शिवाजी दरबारी पाठ फिरवतो. जो खाविंदाच्या नजरेला नजर देतो, हवा तसा प्रबंध करतो, त्याची अलिजाने गय कशी केली याच मला आश्चर्य वाटतं. और कुछ अलिजा या शिवाजीचं असं वर्तन जर सहन केलं तर इस्लाम टिकणार नाही. या शिवाजीची कत्तल केलीच पाहिजे. और कुछ नादान तुम्ही किती गद्दार म्हणालो ते त्या शिवाजीला नव्हे तुम्हाला. तक्राची अब्रू कशी राहील हा सवाल मला विचारता. तो मन चाहेल तसा माझा अपमान करत होता. तुमच्या गमेला तलवारीच होत्या ना. गम्याला बाहेर का नाही पडल्या. आज व ज्याने असं वर्तन केलं त्यांची गर्दन त्याच वेळी धडावेगळी झाली. हा शाही दरबारचा रिवाज. त्यासाठी कोणी कोणाची इजाजत नाही मागितली. दिमागराम बेशरम चुप निकल जाओ मेरे सामने से. निकल जाओ. कधीच कोणाला क्षमा केली नाही. संततीच्या झगड्यात बापाला दया दाखवली नाही. हा शिवाजी
या शाही तख्ताचा दुश्मन हा औरंगजेब त्याचा मुलायचा बाळगतो. कदर शिवाजीची जुबान ऐकून घेतो. शाही तख्ताला फिरवलेले पाठ शांतपणे पाहतो. ताज्जुब की बात है, ताज्जुब की बात है. पण हा शिवाजी सारं राज्य गमावून इथं येतो, आमच्या नजरेला नजर भिडवतो. हम बर्दाश्त नहीं करेंगे, कभी बर्दाश्त नहीं करेंगे. त्या अल्लाह परवदिगार त्या काफर शिवाजीला सर्व सजा मिळेल. फक्त एकच दुआ दे, त्या काफर शिवाजीच्या नजरेला नजर भिडवू नको. त्याची नजर मला सहन करता येणार नाही. या अल्लाह. जी अन्नदाता, शिवाजी राजांना त्यांच्या छावणीकडे पाठवून घेऊन आपल्या आज्ञेप्रमाणे माघारी आलो. शिवाजी राजांच्या वर्तनाबद्दल मी शर्मिंदा आहे. त्या शिवाजीनं दरबारी रिवाज मोडला. जी अन्नदाता. आम्हाला जी चाहे तसं बोलला. हा अन्नदाता. शाही तख्ताला पाठ फिरवली. अलीचा एक दगाय. रामसिंग त्या शिवाजीची कत्तल करू नये. अलीचा. रामसिंग शाही हुकुमाची तामील सिर्फ कत्तल. अलीचा. रहम करो अलीचा, रहम करो. हे रामसिंग, सारी दुनिया जरी रहम करो असा पुकारा करू लागेल ना, तरी हा औरंगजेब त्या शिवाजीला कधी क्षमा करणार नाही. शिवाजीची कत्तल झालेच पाहिजे. हुजुरांचा हाच निर्णय असेल तर एक अर्ज आहे. कहो. शिवाजी राजांची कत्तल होणार असेल तर त्याआधी माझी आणि माझ्या बायका मुलांची कत्तल केली जावी. जी अन्नदाता. माझ्या पिताचे मिर्झा राजांनी शिवाजीला जीविताची हमी दिली. पण त्याने माझा केलेला अपमान, माझी बेइज्जत. आम्ही रजपूत आहोत आणि दिलेला शब्द आम्ही पाळतो. माझ्या पिताजींची मला कशी आज्ञा, त्यांनी शिवाजी राजांना शब्द दिलाय. ठीक आहे, मिर्झा राजाच्या शब्दाची मला जरूर कदर केली पाहिजे. शिवाजीच्या जीविताला तू जामीन राहशील. मी हो, शिवाजी पळून जाणार नाही याला तू जबाबदार राहशील. कबूल. जी अलीजा. ठीक आहे, जा तू. या हिंदूंची एक अजब जात आहे. तख्ताच्या निष्ठेसाठी मिर्झा राजे त्या शिवाजीला नामोहरम करून आग्र्याला पाठवून देतो आणि त्याच वेळी शिवाजीच्या जीविताची हमी घेतो. त्यासाठी आमचा हुकूम हे विसरता शाही तख्ताचा इमान ध्यानी घेत नाही. पण या हिंदूंच्या आता बेभरोशी निष्ठेमुळे आमचं तख्त या भूमीत उभं राहिलं ही त्या पर्वतदिगारचीच दुआ मानली. या पर्वतदिगार, या इलाही इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, अल्लाहु अकबर. मला आधी राजे औरंगजेबाच्या कैदेत पडले आणि आता ते सुटणं अशक्य. पण त्या औरंगजेबाला संतापाला झालं तरी काय? काही सूचना
संताला पाठवून झाले काम करे एवढंच नव्हे तर महाराजांनी किती करायला नको होती गेलं ते बेस झालं नाहीतर काय त्या औरंगजेबाचं कौतिक करायचं होतं राजकारणात असा संयम ठेवा लागतो असा वेळा काल चालत नाही पण रामसिंग तिथे साऊंडचं बोलून यावेळी राजांच्या सभेवर पुतळा काय वेळ टाकलाय यांनी आपल्या दर्शनासाठी सहज आली हो का त्या काळाचे पांढरे इथेच झाले बाबा अशा वेळी पुढची सभा सोडून राजांच्या सभेवर येणारी मंडळी तुम्ही नव्हे सांगा काय झालं तसं काळजीचं काही कारण नाही पण तशी आनंदाची गोष्ट असंच का सांगा बाबा काय असेल ते सांगून टाका आपण खरं बसून निघालो बसून ऐकलं म्हणून असल्या वार्ता बसत नाही अशा गोष्टी उभं राहूनच ऐका राजाला वाईट चव झाली नाही ना मी सांगायला कशाला हवं राजे आग्र्याला गेले रामसिंग पोलीस म्हणून राहिले एवढं तर कळलं राजांची काही चिंता करू नका तसं पाहिलं तर ही सुद्धा आनंदाची गोष्ट आहे आपले राजे सुखरूप आहेत हे का थोडं आहे साहेब आपल्याला माहित नाही त्या औरंगजेबाने घात केला आता महाराजांच्या भोवती 40 लोकांचा आणि 20,000चा पहारा बसलाय आपले राजे केवढे मोठे आहे ते यावरून पटकन ध्यानी येतं बघा नाहीतर एका माणसासाठी एवढा पहारा कोण बसवतं आपण हे बोलता कुठून आणलं ते पण या माझ्या पांढऱ्या कपाळाकडे पहा ना म्हणजे कळे कुठून आलं हे बळ राजांनी स्वराज्याचा डाव मांडला आणि तो रंगत असताना तिकडे विजापुरी स्वारींना काहीच झालं किती चिडून पारण्याची धमकी दिली ते दिवस मी कसे घालवले माझं मलाच रडू नकोस बोली अगं रडू नकोस राजांच्या नशिबी अशी संकट सदैवच असतात पण माझ्या शब्दावर विश्वास आपले राजे सुखरूप माघारी येतील आणि त्यांना यावंच लागेल सांगितलं नव्हतं आहाजी साहेब हेच म्हणत होते की आपल्याला धक्का बस म्हणून अरे माणसानं सोसायचं तरी किती अति झालं की मन डोळगं बसलं आता डोळ्यात पाणी सुद्धा शिल्लक नाही कोणी आणली ती बातमी महाराजांनी आपल्याबरोबर गेलेली 11 माणसं परत पाठवून दिली त्यातले 5 असा मी गडावर आहे त्यांनी ती बातमी आणली मग काय ठरवलंय काही सांगता येत कदाचित विद्यार्थ्यांना मध्यस्थी घालून
मुला मोरोपंत संकट बाळगू नका. आपल्याला माहित नाही राजांच्या जीविताचा प्रश्न आहे. सह्याद्रीचा गरुड उत्तरेच्या महाराणावर हातून पाण्याच्या जाळ्यात सापडला नाही. मोरोपंत चुकून का होईना तुम्ही राजांना गरुड म्हटलं. अरे गरुडाची खरटी जमिनीवर नसतात, ती असतात उंच कडे कपारी. गरुडाच्या पिल्लांना पंख फुटले की गरुडाची आई त्यांना घरट्यातून बाहेर ढकलून देते. आपल्या पंखाच्या बळावर माघारी घरट्यात येतात, तीच खरे गरुडाची पिल्लं ठरतात. आपले राजे गरुड असतील तर आपल्या पंखाच्या बळावर माघारी घरट्यात येतील. नाहीतर या घरात गरुड जन्मलाच नव्हता असं म्हणावं लागेल. राजे कैदीत आहेत एवढ्यावर का थांबायचं? स्वस्त बसा असं कुठे म्हणते मी? राजे तिथे कैदेत पडले आणि जीवावर काही घेतलं तर, आणि आपण नुसती अशी चिंता करीत बसला तर? नाही सहन होत नाही. राजे नाही तर काहीच नाही. वाटलंच मला. या इतका राजांचा दुसरा पराभवच असू शकत नाही. अरे माणसे येतात तशीच ती निघून जातात, पण ज्यासाठी येतात ते तसंच चालू राहिलं तरच त्यांच्या जन्माचं सार्थक असतं. राजांनी मांडलेला स्वराज्याचा डाव त्यांच्या बागेचा चालणार नसेल तर त्या डावाला काही किंमत राहणार नाही. पण राजांची सत ठरले. ते राजे सल्तनीचे बादशाह म्हणून जन्माला आलेच नव्हते. राजे तिथे कैदेत पडले, जीवावर काही बेतलं आणि तुम्ही नुसती इथे चिंता करीत बसला तर? आम्ही इथं बसून काय करणार? त्यापेक्षा राजे तिथे बसून काय विचार करीत असतील याचा विचार का नाही करत? राजे तरी काय करणार? एकटे पडले. मोरोपंत कुणी आणली ही पाखी? साहेब राजाने आपल्याबरोबर नेली 1000 माणसं परत पाठवली. त्यातील 5 आसामी गडावर आहे त्यानेच ही बातमी आणली. राजांनी माणसं पाठवली पण काहीच का निरोप दिला नाही. आपल्यासाठी एक पत्र पाठवलंय माणसाने. मग तसंच पाठवलं. वाचा ते पत्र. तर देणार होतो. अहो वाचा ते पत्र. ऐकू देत काय म्हणतोय ते. श्रीमंत तीर्थरूप मातोश्री आऊसाहेब यांचे सेवेशी बाळाचे सार्थक विनंती विशेष. सांप्रत औरंगजेबाने दुर्बोधी करून आम्हास कैद केले. हे आपणास पीडित असतो. आम्ही कैद असलो तरी श्री भवानी कृपेने आम्ही क्षेम आहोत. चिंता नसावी. चिंता नसावी. सांगायला काय जात आहे त्याला? तो मोठा आहे पण संख्याचे ते एवढंसं पोट त्याला चैन पडत नसेल. साहेब फक्त राजे कैदेत आहे, युवराज नाही. समजलं. वाचा पुढे. श्री मथुराधिपती भगवान श्रीकृष्ण काशी विश्वेश्वर तेलंगवासी नारायण आम्हावर आशीर्वाद देतात. त्यांच्या कृपेतून संकटे जैसी आली तैसी निवारण मार्ग दाखविण्यास समर्थ आहे. त्यावर अविश्वास करावा. वाचा. थांबलात का? अशा राजांचीच आहे. पण राजे असं असंमत कधीच येत नाही. ठीक आहे. वाचा पुढे. काही अघटित घडले विपरीत झाले तरी निर्णय त्याचा आपण
यामागे किती एक जंगले चिरंजीव राजारामास मांडीवर घेऊन काय करतात. आमचे दरबारी प्रबंध काढणारे आसामी पुढे नव्हे. श्रींचे कार्यात अन्न पडून द्यावं. सरस्वतीचे कल्याण म्हणतात. जीवित कार्य समजून राज्य बुद्धीने वाढवावे. कुठली खबर कळणे नाही. ते कळावे म्हणून दिले. बघू काय तो काही ते राज्य चालवा म्हणे 70 वर्षाच्या म्हातारीला सांगतो राजेच ते त्यांच्या तोंडाला फोड हात लावून अगं मी त्याची आई ती रडत नाहीये आणि तू कशाला डोळ्यात पाणी आणतेस जेव्हा विचार करायचा तेव्हाच माणसं रडत बसतात. अनाजी पंत किती माणसं आली म्हणाला काच जायचं मला महाराणी साहेब. मग बाकीचे वाट चुकले का राजांनी 1000 माणसं सोबत नेली होती त्यापैकी 5च गडावर आली म्हणजे राजाने नक्कीच काहीतरी मोठा बेत आखलाय बघ. ते पत्र पुन्हा वाचा बघ. श्री विश्वेश्वर असं काहीतरी म्हणाल बघ. वाचा ते पत्र परत. श्री मथुराधिपती भगवान श्रीकृष्ण काशी विश्वेश्वर तेलंगणवासी नारायण आम्हावरील आशीर्वाद ठेवून आहे. त्यांच्या कृपे करून संकटे देशी आली देशी निवारण होती. मार्ग दाखविण्यात श्री समर्थ आहे. त्यावर अविश्वास न धरा. मार्ग दाखविण्यास श्री समर्थ आहे. साहेब तेलंगण मथुरा काशी हे मार्गच नाही. हा उलटा सुलटा मार्ग आहे. कुठे मथुरा कुठे काशी कुठे तेलंगण. हो आडवट केल्यात फेरीस का राजे सुखरूपपणे परत येतील आता चिंता नको. राजांनी नक्कीच काहीतरी मोठा बेत आखलाय बघा. मोरोपंत जेवढी विश्वासाची माणसं असतील ती याच वाटेवर फेरा. डोळ्यात तेल घालून राहा म्हणावं. माझ्या शोभाला कोणत्या वेळी कोणाच्या मदतीची गरज लागेल सांगता येत नाही. या तुम्ही. अगं रडू नकोस बोलू. आता चिंता करू नकोस. अखंड सौभाग्यवती हो. अच्छी कामगिरी पार पडली. एकूण एक पेटारे सगळ्या भोकलांच्या कोठीवर पोचते झाले. हा अरे हे काय अजून बाकी नुसता बाकी नाही. ह्यो तर सगळ्यात महत्वाचा पेटारा आहे. वजीर जाफर खानाकडे तर पेटारा मगाच रवाना झाला. त्याच्यापेक्षा मोठा असा मी कोण आहे हा? तुझा माझा बाप किंवा पोलाद खान. पोलाद खान अरे विसरलोच की. आता आपत आली भाई. अरे बाहेर एकच भोई उभा आहे आणि दुसरा मिळणंही महामुश्किल झालंय. मग आता का ब्यावली हू आणि ह्यो पेटाळून चिडू. चिडू नका चिडू नका. तितकीच पाळी आली तर मी होईन भोई. वाय फेरफटका मारायला मिळेल आणि कोणी दखनी माणसं भेटली तर चटणी भाकर तरी हाताळायला मिळेल. इथं उपासमारी चालू आहे ना तुझी. थोडं राहा. इथल्या मिठाईचा ना ती वीट आलाय दिवस रात्र खाऊन खाऊन. अरे रात्री स्वप्न देखील चटणी भाकरीचीच पडतात. त्या गाळ्याला लागली येतात आणि तुला स्वप्न चटणी भाकरीची पडतात. चल उचल ह्यो पेटारा. मी बाहेर फेरफटका मारून चटणी भाकर हादळून यायची ना तुला. पैज मारत असाल तर बाहेर जाऊन येतो की नाही
तरी काय यायचं नाहीस बघ. अरे एकदा हे मदारीने ठरवलं ना तर बघ करून दाखवतो. अरे आइये 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 बोलत कसा आइये आइये मदारी हीरोजी, राजा साहब की तबीयत कैसी है? एवढं पूछो मग. दिवसेंदिवस बिघडतच चालली आहे. आमच्या वैद्यांना देखील चिंता वाटू लागली आहे. जरूर चिंता करने की बात. तुमच्या त्या वैद्याची दवा घेतण्यापेक्षा आमच्या हकीमाची दवा घेतली असती तर तुमचे राजे तेव्हा ठीक होऊन गेले असते. ठीक होऊन गेले असते? मग तेच तर नको आहे. ठीक होऊन असं जाण्यापेक्षा आजारी होऊन असं राहिलेले बरं. कुछ नाही. राजे बिमार आहेत ना, त्यांचा ज्याच्यावर विश्वास त्यांचाच औषध ते घेणार. राजे कुठे दिसत नाही. पूजेसाठी बसले या वक्ताला. पण राजे तर बिमार आहेत ना. तो क्या हुआ? जोवर पायात त्राण आहे तोवर राजांची सकाळ दुपार संध्याकाळची पूजा चालूच राहणार. ये क्या? मोरांची थैली. मोरांची थैली? तुमचे राजे मिठाई वाटतात की मोहरा? खास साहेब, ओ दरबारी राहून एवढा रिवाज माहित नाही. कसला रिवाज? हो, आमचे राजे बिमार आहेत ना, तर तेव्हाही मिठाई वाटली जाते. ते तर खरं ना. तो तर ही मिठाई फकीरांना वाटली जात नाही, आपल्यासारख्या थोर सरदारांना वाटली जाते. सरदार का भिकारी आहेत. मिठाई केली कधी वाटवली जाते पेटारे? म्हणजे प्रत्येक पेटी बरोबर दसरा. हा आमचा रिवाज आहे. आता हा पेटारा आज आपल्या कोठीवर पाठवायचा आहे. तो काय नुसत्या मिठाईनच भरून पाठवायचा का? नाही, ऐसा खायचा. रस्म रिवाज तो पाळलाच पाहिजे. राजांनी 150 मोळांची थैली ठेवायची आज्ञा दिली आहे. 150? काहीच नाही. आपल्यासारख्यांना 150 पाठवलं राजाचं दुःख. राजा आपल्या मुखात असते तर त्याने हजारो मोरा सहज असतात. तुमच्या राजा साहेब सारखा मोठ्या दिलाचा माणूस आम्ही कधी पाहिलाच नाही. खामोश. मुलाखान साहेब, राजा नुसतं मी नाही तर राजा आमच्या राजाची सत्ता आदिलशाही कुतुबशाही क्रांती. राजा सिंहासनावर जात्या त्याचा मोहरा बसवला जात्या. हो, मोहरा अंतरलेले असतात. आणि हा मोहरा दररोज दासींना वाटल्या जातात. आणि हे प्रत्येक दरबाराच्या वेळी घडतं. राजे केव्हा येणार ते सांग. राजे येतील किंवा येणारी नाहीत. येणार नाही म्हणजे हो, राजांच्या मनात असेल तर येतील, नाही तर निघून जातील. निघून जातील? कुठेही विचार आहे गुरुजीरावांना. खरं अनेक या राजा राजगडाला पूजेला जात्या. आणि नाही शिवत्या. गायक? राजांना देवी भावानी प्रसाद नाही ना. छोड़ो ऐसी बात. ऐसा कभी हो सकता है? क्यों नहीं? शास्त्रा खानानं पुराणावर हात ठेवून सांगितलं होतं की राजा साहेब भिंतीतून आले म्हणून त्यांनी तुझ्या डोळ्याने पाहिलं का? ते खोटं? क्या बघता है? हो, आमच्या राजांना आपल्या पाराची भीती नाही. हो, भीती असते तर बरोबरची 1000 माणसं पूर्वत कशाला पाठवली असती?
तुम्हाला माहित नाही पण आम्ही बघितलंय. ओ अफजल खान भेटीवेळी राजाने त्याला नुसतं मिठीत घेतलं आणि राजाने रूप बदललं. राजे वाढत 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 डेऱ्याच्या कळसाला लागले आणि राजाने वागण्यात बिगण्यात वापरलं नाहीये. नुसता पाय उचलला आणि नथ लावलं. पोट टरा 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 फाटलं. आमच्या मुलकात राजांना उगाच देव मानत नाहीत. हा तुम्हाला राजे बघायचेत ना, जरा मागे वळून बघा. पटली पटली ना खात्री. ओ इतक्या जमीन फाटून वर आले. प्रतापगडाच्या जगन्मातेनं आम्हास दर्शन दिलं. झाली पटली ना खात्री. क्षणापूर्वी महाराज प्रतापगडावर होते देवीच्या पूजेला. तिथून रायगडावर आऊसाहेबांच्या दर्शनाला. दर्शन आता तास वापस. क्या ये बात सच है? जगदंब जगदंब. बुलात खान साहेब राजांच्या अंगात तिथून देवी उतरली नाही. पोटात शक ठेवून विचारा तर घरादाराची बर्बादी होईल. नहीं मैं तो चाहता हूँ लेकिन मदारी ये पेटारा जल्दी से जल्दी हमारे कोठी में भेज देना. हाँ चलो चलो ठीक है मैं जाता हूँ. मदारी तुम्ही लोक काय म्हणत होता आणि तो पोलाद खान असा घाबऱ्यावर का निघून गेला? अरे तुम्ही काहीतरी मस्करी केली वाटत. मस्करी वगैरे काही नाही महाराज, पण मराठी मातीचा हिसका दाखवला साहेबांना. अरे काय म्हणावं तुम्हाला? अरे आपण कैदेत आहोत, आपल्या मूर्खात नाही. उद्याचा काही भरोसा देता येत असावं दुधाला आणि तुम्ही महाराज. हा पेटारा इथं काय म्हणून एक वही कमी पडला. कमी का पडला? दिलेल्या यादीवर हुकूम एक पेटारा भरायचा राहून गेला. जसे मनात आले तसे पेटारे भरून पाठवले. आजच्या हाच पेटारा इथून गेला पाहिजे मदारी. ती जिम्मेदारी माझी महाराज. उभ्या आग्र्यात एक वही मिळत नाही म्हणजे काय? या बाळाचे या. आज काय पराक्रम करून आला? आबासाहेब आम्ही रामसिंग काकांबरोबर अलीजानकडे गेलो होतो. अलीजा काय म्हणाले? आपल्या बिमारीबद्दल चौकशी करत होते. पण आबासाहेब आम्ही त्यांना काही एक सांगितलं नाही बरं का? छान. पण तुमचे अलीजा रागावले नाही? अरे पण काहीतरी म्हणाले असतील तुमचे अलीजा. हा काय झालं? सारखं सारखं अलीजाच म्हणायचं नसतं. जहापणा खावीर शेरशाह असंही म्हणायचं. वा, थोड्या दिवसात तुम्ही शाही दरबार शिकलात की? तर काय सांगत होतो? हा तो बादशाह म्हणाले आम्हाला बातमी सांगायला लागत नाही, ती आपोआप समजते. आम्ही बादशाहना सांगितलं, नाही शेहेंशाहना सांगितलं आम्हाला अत्याचारात राहायला आवडत आहे. ते म्हणाले तुम्हाला लवकरच हवेली पाठवून देऊ. विठ्ठलदासाची हवेली तर नव्हे? हो तीच. आणि आबासाहेब आज त्यांनी आम्हाला ती
शाही कट्यार भेट म्हणून दिली. बघा ना किती चांगली आहे ती. हा शंभूबाई, त्यात काढू नका. या शाही कट्यारी वरून कितीही रत्नखचित असल्या तरी त्याच्या आवरणाखाली असलेलं पात्र भारी विषारी असतं. आज पाय धुवून घ्या आणि देवाचं दर्शन घ्या. जी आबासाहेब, एक सांगायला मी विसरलो. काय? रामसिंग काकांनी आपल्याला निरोप दिलाय. काय निरोप दिला? ते म्हणाले प्रचंड काळ जवळ आलाय. दाण्या पाण्याची तरतूद जल्दीने करावं. येतो आबासाहेब. विरोजी खास झाला. काय झालं महाराज? आपण एवढं अस्वस्थ होण्याजोगं काय घडलंय का? अरे काय झालं म्हणून काय विचारतोस? त्या औरंगजेबाने दावा साधला. आमचा डाव पुरा होण्याआधीच त्यानं आपल्यावर मात केली. आमचा बंदोबस्त करण्यासाठी तो औरंगजेब एक हवेली बांधतो हे आम्हाला ठाऊक होतं. अंधार कोठडीच ती. त्या कोठडीत एकदा पडलो की बाहेर सुटण्याची आशा नाही. आई जगदंबे, तुझ्या मनात आहे तरी काय? पण बादशाह इतका उतावळी का झालाय? उतावळी नाही, बादशाह सावध आहे. अरे असा सावध शत्रू या दुनियेतही सापडणार नाही. आमच्यावर अखंड नजर धरून देणारे फक्त दोघेच आम्हाला कळतात. एक औरंगजेब बादशाह आणि दुसरा मृत्यू. मृत्यूचं तर आम्ही कधीच ताबा बाळगली नाही आणि बादशाहचे ते आम्हाला भासली नाही. महाराज कामगिरी फत्ते. याच्या वेशात म्हातारी खरोखरच पार बाहेर पडलास की काय? बाहेर पडलो नाही. सगळे चौकी पहारे ओलांडून शाहजोगपणे सुखरूप परत देखील आलो. आणि तेव्हा कोणी ओळखलं बी नाही. अरे अगदी पोलाद खानच्या समोरून गेलो तरी त्यानं पहचानलं नाही. आश्चर्य आहे. अरे त्यात आश्चर्य वगैरे काय नाही राव. प्रत्येक चौकीवर हे मट्ट बोकड फक्त पेटारे तपासतात. पण पेटारे वाहून नेणाऱ्या डोळ्यांचे चेहरे काही तपासत नाहीत. पण काय रे, चटणी भाकर कुठे मिळाली की नाही? तर तेवढी सवय मिळालीच नाही रे. उद्या बघू. उद्या विसरा आता. का? उद्या आपल्या सर्वांची रवानगी विठ्ठलदासाच्या हवेली जाय बघ. म्हणजे परमेश्वर कृपेनं आमचं सिंहासन स्थापन झालं तर त्या तख्ताचा मान राखण्याचं काम तुलाच मिळेल. ही गफलत झाली महाराज. गफलत नाही, अजान लेकराच्या मुखातून साक्षात परमेश्वर बोलत असतो. गुरुजी, जे काय करायचं ते आजच केलं पाहिजे. याची वेळ झाली. राजा साहब, एक अर्थ है. बोला. बादशाहांच्या ब्राह्मणाच्या निमित्तानं आगल्या बरेचसे फकीर आले आहेत. एक फकीर चांगले दोहे गातो, आवाजही मिठा आहे. आपण त्याला ऐकलं तर आपली तब्येत एकदम दुरुस्त होऊन जाईल. ऐकू केव्हा तरी, यात काय. मी त्याला बाहेर अटकावून ठेवलं. आपली इजाजत झाली तर घेऊन येतो. आपली मेहरबानी खान साहेब. आलो. संकट यायला लागली एकट्याने येत नाही. हा फकीर आणखी एक संकट. हो फकीर हो हो. ये है हमारे राजा साहब. इनको ऐसे दोहे सुनाओ कि उनकी तबीयत एकदम दुरुस्त हो जाए. अल्लाह की दुआ, अल्लाह की दुआ. सब कुछ ठीक होगा बेटा, सब कुछ ठीक होगा. दोहरा सुनो, सुनेंगे. मैं मेरा घर जान
उगीर आमच्या सहवासात काही काळ राहिला तर खूप बरं वाटतं. तो रखलो इसे राजा साहब. नहीं नहीं खान साहब, मुझे तो जाना है. आवाज बंद करो. परवाना है का सारा द्यायचा? चुपचाप दोहे सुना, नाहीतर कोतवाली फेकून देईल. नहीं नहीं. बोलत का साहेब? अहो राजा साहेब, काय सांगू, या दरबाराच्या निमित्तानं हे असे लाखो फकीर या आज्ञा देतात. परवाना सुद्धा नसतो त्यांच्याकडे. हा सुद्धा असा बिगर परवाना कोतवालीत पकडला त्याला मी. चांगले डोळे जात होता, आवाजही मिठा होता, म्हणून म्हटलं आपल्याकडे आणावं. लोको राजा साहब को डोळे सुना, मैं आता हूं. ठीक है. संकट काळी उपयोगी पडेल म्हणून दिलेली मुद्रा ही आमच्या संकट काळी धावून आला. राजे राजे ओळखलत मला? तेव्हाच विराजी असं आहे कशा थोड्या थकल्या. आपले वाटेकडे डोळे लावून टाकले. एका आईची सेवा करीत असता दुसऱ्या आईला फार कष्ट दिले. विराजी आणखी कोणी घेतलं होतं? गडावला महासाहेबांचं पत्र आलं होतं. महासाहेब म्हणाल्या, असतील ती विश्वासाची माणसं न्या. माझ्या शिवबाला कधी संकटाच्या काळी कशी गरज लागेल कोण सांगणार? कासवाची पिल्ला आईच्या तुझ्यावर पोचतात असं मी ऐकलं. आज त्याची प्रचिती आली. विराजी जी राजा, तुम्ही उद्या सागराबाहेर पडा. वाट तीच. पण महाराज आपण आमच्या मासाहेबांनी आम्हाला कौल दिला. आता आमची चिंता करू नका. मदारी फिरोजी इकडे या. आम्ही काय सांगतो ते नीट ऐका. जी राजा. तुम्ही गा गा दोहे गा. जी राजा. मैं मेरा घर जा लिया लिया पर